कणखर अण्णा ज्यांनी ज्यांनी पाहिले होते त्यांना काल अश्रू ढाळणारे अण्णा पाहायला मिळाले. मग हे अश्रू नेमके कशाचे होते? अण्णा हजारे याच वेळी एवढे भावूक का झाले, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आत्तापर्यंत विविध प्रश्नांवर विविध ठिकाणी आंदोलनं केली, परंतु काल म्हणजे 23 जुलैला अहिल्यानगरमध्ये जे आंदोलन झालं त्यामध्ये अण्णांचं वेगळंच रूप पाहायला मिळालं. वेगळं रूप अशा अर्थानं की अण्णा अक्षरशः भावूक झाले होते, त्यांना अश्रू अनावर झाले होते. म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी स्टेजवर कणखर अण्णा ज्यांनी ज्यांनी पाहिले होते त्यांना काल अश्रू ढाळणारे अण्णा पाहायला मिळाले. मग हे अश्रू नेमके कशाचे होते? अण्णा हजारे याच वेळी एवढे भावूक का झाले, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे नागरिकांमध्ये आणि अण्णांच्या समर्थकांमध्ये. तर अण्णांच्या समर्थकांना असं वाटतं की अण्णांनी या आंदोलनासंबंधी म्हणजे ज्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगरमध्ये आंदोलन केलं होतं ते म्हणजे दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारेंनी इथं एक दिवसाचं मौन सुरू केलं होतं आणि त्या आंदोलनात अण्णा भावूक झाले होते. तर समर्थकांचं म्हणणं असं आहे की अण्णा भावूक झाले याला कारण होतं की त्यांनी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झाला, पोलिसांकडून जी कारवाई झाली त्याचे व्हिडिओ अण्णांनी पाहिले होते आणि त्यातून मग अण्णा भावूक झाले होते, असं अण्णांच्या काही समर्थकांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे असं दिसतंय की अण्णांचं आता वय झालेलं आहे, त्यांना आता आंदोलनं करणं, फिजिकली आंदोलनं करणं शक्य नाही. परंतु ते जेव्हा काल व्यासपीठावर आले आंदोलनाच्या ठिकाणी तेव्हा विद्यार्थ्यांचा उत्साह त्यांनी पाहिला आणि त्यांना त्यांची सगळी आंदोलनं आत्तापर्यंतची आंदोलनं आठवली असावीत आणि तो सगळा भूतकाळ आंदोलनांचा आणि त्यांच्या मागे तरुणांचा असणारा सगळा जमाव, त्यानंतर होणाऱ्या घोषणाबाजी आणि त्यातून मार्गी लागलेले प्रश्न, हा सगळा जो चित्रपट किंवा जो काही पूर्व इतिहास आहे हा त्यांच्या डोळ्यासमोरून गेला असावा आणि मग अण्णा भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले, असंही एक मानलं जाते. तसं पाहिलं तर अण्णा साधारणतः 2017 नंतर प्रत्यक्ष मैदानात उतरून आंदोलन करतायत. 2017मध्ये त्यांनी दिल्लीत शेवटचं जाहीरपणे म्हणजे मैदानावर उतरून केलेलं आंदोलन केलं होतं. नवीन सरकारने आणलेले त्या काळातले भूमी अधिग्रहण कायदा आणि इतर गोष्टींवर, तसं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी दिल्लीत आंदोलन केलं होतं. परंतु हे अण्णांचं त्यांच्या आयुष्यातील सर्वात उतरती कळा किंवा उतरता क्रम असलेलं आंदोलन होतं, कारण या आंदोलनाला त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर अण्णा उद्विग्न झाले होते, यापुढे आंदोलन करणार नाही वगैरे वगैरे भाषा त्यांनी केली होती. त्यानंतर मग राळेगण सिद्धीमध्ये त्यांनी 19मध्ये एक आंदोलन केलं होतं 2019मध्ये लोकायुक्तसाठी, परंतु ते आंदोलन केलं ते राळेगण सिद्धीमध्ये होतं आणि मंदिरात अण्णांनी उपोषण केलं होतं. पण त्यानंतर म्हणजे 2017 नंतर काल अण्णा प्रत्यक्ष मैदानात पहिल्यांदा आले होते आणि त्यानंतर मग त्यांना हा सगळा इतिहास आठवला असावा, समोर कार्यकर्ते पाहिले असावेत आणि मग त्यांच्या वयाचा त्यांना हे वाटलं असावं की या वयात आपल्याला आता आंदोलन जमत नाही, विद्यार्थ्यांचा उत्साह आहे, तरुणांचा उत्साह आहे आणि त्यांनी ते पाहिलेले व्हिडिओ यामुळं ते थोडे भावनिक झाले असावेत आणि त्यातून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असावेत, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. आणि खरंच आहे की आपण नागरिकांनी पण अण्णांच्या आंदोलनाकडे जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा अण्णा प्रत्येक वेळेस कणखर दिसले. अर्थात अण्णांच्या आंदोलनात यापूर्वी असे लाठीचार्ज किंवा पोलीस कारवाई झाल्याची उदाहरणं नाहीत, कारण अण्णांची आंदोलन सगळी अहिंसात्मक मार्गाने असायची आणि तशाच त्यांची ती पद्धत आहे आणि कालही त्यांनी ती पाळली होती. अशा पद्धतीची अण्णांची आंदोलनं होती आणि अशा आंदोलनात विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर अण्णांचा जास्त फोकस असायचा. हीच अण्णांची शक्ती होती. नंतरच्या काळात ती वेगवेगळ्या कारणांमुळे कमी होत गेली, परंतु काल जेव्हा अण्णा अचानक आले तेव्हा मग विद्यार्थ्यांचा उत्साह त्यांनी पाहिला असावा आणि त्यांना ते सगळं गोष्टी आठवल्या आणि मग त्यांच्या डोळ्यातून अश्रू येणं साहजिक आहे असं लोकांना वाटतंय आणि तसं घडलं असावं असं मानायला संधी आहे. कारण त्यानंतर परत अण्णांनी फारसा कोणाशी संवाद साधला नाही, काही काळ आंदोलनाच्या ठिकाणी बसले आणि मग पुन्हा राळेगण सिद्धीमध्ये गेले. तेव्हाही ते अतिशय भावनिक झाले होते, कारण बऱ्याच काळानंतर मग ते खोलीत एकटेच थांबले आणि पत्रकारांशी त्यांनी ते सायंकाळी संवाद साधला असंही तिथं सांगितलं जातं आहे. तर अशा पद्धतीनं अण्णांचं म्हणजे कणखर अण्णांचं हे वेगळं रूप काल अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळालं. तसं पाहिलं तर अण्णा अतिशय कणखर स्वभावाचे, सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी समाजसेवा सुरू केली आणि त्यांचं बरंचसं आयुष्य हे आंदोलनं करण्यात गेली आणि सगळी आंदोलनं अशी कणखर आणि ठाम पद्धतीची पाहायला मिळाली. मधल्या काळातला जर ब्रेक सोडला तर सगळी आंदोलनं अण्णांची अशीच होती आणि अण्णांच्या भूमिका नेहमी ठाम राहिलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला आपण असं पाहतो की हैदराबादमध्ये जेव्हा
एका घटनेत पोलिसांनी एन्काउंटर केला होता, त्याचं समर्थन करण्यापर्यंत, म्हणजे गांधीवादी असलेल्या अण्णांनी तेव्हा एन्काउंटरचं समर्थन कसं केलं, किंवा शरद पवारांवर दिल्लीत जो हल्ला झाला होता, त्यांना जी थप्पड लावली होती, त्याचाही एक प्रकारे अण्णांकडून कसं का होईना पण स्लिप ऑफ टंग म्हणतात तशा पद्धतीने का होईना पण समर्थन झालं होतं. तर अशा वृत्तीचे अण्णा एकदम भावूक झाल्याचे अहिल्यानगरनी काल पाहिलं, आणि या माध्यमातून सर्व नागरिकांनीही पाहिलं. त्यामुळं मग असा हा प्रश्न पडलेला आहे की अण्णा हे भाविक का झाले, आणि त्याची ही चर्चा सध्या सुरू आहे, आणि त्याचं त्यांच्या समर्थकांनी केलेलं अशा पद्धतीचं हे विश्लेषण आहे. मग अण्णा हजारे असे भावुक का झाले असावेत, यावर तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं, कॉमेंट करून जरूर इथं व्यक्त व्हा. धन्यवाद.